की आमचं चुकलंय, किंवा सध्या ते रिग्रेटही करत आहेत. सध्या त्यांना असंही जाणवत आहे की आपलं चुकलंय, आपण उगाचच ह्या माणसाला त्रास दिला, ही व्यक्ती तशी नव्हती. तर असंही काहीच्या बाबतीमध्ये येथे ऊर्जा आपल्याला दिसून येत आहे. भाग्यकारक घटना तुमच्या जीवनामध्ये घडत आहे आणि हे घडून आणणारे आई तुळजाभवानी सतत जवळ धन आहे, किंवा यू आर व्हेरी वेल्दी पर्सन, किंवा ऍक्च्युली तुमच्याकडे जेवढं आहे ते त्यांच्याकडे नाहीये, असंही असण्याची शक्यता येथे आहे. तुम्ही स्टेबल आहात, यू आर इंडिपेंडंट पर्सन असं येथे इंडिकेट होत आहे. मे बी तुम्ही फिमेल ऊर्जा आहात, परंतु तुम्ही इंडिपेंडंट आहात. तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडं स्टॅबिलिटी आहे, तुमच्याकडे एक चांगलं स्टेटस आहे, तुमच्याकडं एखादा जॉब आहे. हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आई तुळजाभवानीकडून गायडन्स मिळत आहे. तर त्यांच्याकडून तुमच्यासाठी काय मेसेजेस आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. लेट्स सी, पाहूया तुमच्यासाठी आज काय कार्ड्स येतात, तसेच तुमची एनर्जी काय आहे, तुमच्या अराउंडची एनर्जी काय आहे ते आपण चेक करणार आहोत. लेट्स सी. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. आर्कएंजल माइकल, प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी इन दिस रीडिंग. ऑल डिवाइन एनर्जीज, पॉझिटिव्ह एनर्जीज, प्लीज प्रोटेक्ट मी. शिवजी, प्लीज प्रोटेक्ट मी. आई तुळजाभवानी. तर लेट्स सी, पाहूया तुमच्यासाठी आज काय कार्ड्स मिळतात. ओके, तर इट्स कन्फर्मेशन साईन की हा व्हिडिओ जो आहे तो आई तुळजाभवानीचं गायडन्स तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे, मार्गदर्शन तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे. तर आई तुळजाभवानीची तलवार इथे आपल्याला हेच कन्फर्म करत आहे की हे सर्व मेसेजेस जे आहेत आई तुळजाभवानीकडून तुम्हाला मिळणार आहेत. तर येथे दिसून येत आहे आपल्याला की असू शकतं ओके, तर येथे दुःखी आहे कुणीतरी. मे बी काही ज्या ऊर्जा आहेत त्या नेगेटिव्हली तुमच्या अवतीभोवती कार्य करत आहेत. इथे ब्लॅक मॅजिकची सुद्धा ऊर्जा आहे, नजर दोष, ब्लॅक मॅजिक, अदर ऊर्जा सुद्धा इंडिकेट होत आहे, ज्यांनी तुमच्या जीवनावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला येथे दिसून येत आहे. तर दूरचं कुणीतरी व्यक्ती आहे जी ह्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व आपल्याला दिसून येत आहे. येथे तुमचं जे काही ऑरा आहे खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड आहात, यू आर अ स्पिरिच्युअल पर्सन, आध्यात्मिक पर्सन आहात. तुम्ही आजपर्यंत लोकांसाठी खूप काही केलेले आहे. अक्षरशः तुम्ही असं म्हणतात ना की सगळं घरातलं सगळं दिलेलं आहे, आनंदाने दिलेलं आहे, मनापासून दिलेलं आहे. ते स्वतःच्या पर्सनला असो किंवा बाहेरच्या लोकांना असो, तुम्ही कधी त्यामध्ये भेदभाव केलेला नाही. तुमच्यामध्ये एक अशी एनर्जी आहे, ती असू शकतं तुम्ही खूप जास्त इमोशनल आहात, इनोसंट आहात, स्वतःचा कधी तुम्ही फायदा नाही पाहिला, स्वतःचा कधी स्वार्थ नाही पाहिला, एक निस्वार्थी तुम्ही व्यक्ती आहात, दुसऱ्यांची मदत करण्यासाठी तत्पर असाल, दुसऱ्यांच्या आनंदामध्ये तुम्ही आनंदी होता. अशी एक देण्याची वृत्ती तुमच्यामध्ये सतत राहिलेली आहे, एक पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या सतत राहिलेली आहे. आणि त्यातून तुम्हाला डिवाइनने दिलेलंही आहे, भरपूर दिलेलं आहे. तुमच्याकडे ज्ञान आहे, तुमच्याकडे पैसा आहे, असू शकतं स्टेटस चांगला आहे, असू शकतं तुम्हाला घरातून नाही सपोर्ट मिळाला परंतु तुम्हाला बाहेरून वेळोवेळी सपोर्ट मिळालेला आहे. डिवाइनने कधी तुम्हाला एकटं सोडलेलं नाही, डिवाइन सतत तुमच्या सोबत होतं. परंतु तुमच्या सोबत असताना इतर नेगेटिव्ह ऊर्जा सुद्धा त्याच काळामध्ये तुमच्या सोबत होत्या, तुमच्या आजूबाजूला, तुमच्या अराउंड होत्या, जे की तुम्ही प्रत्येक परिस्थितीशी लढत आलेले आहात, जे की तुम्ही प्रत्येक संकटाशी लढत, किती तुमच्या पुढे संकट येऊ परंतु तुम्ही त्यामध्ये थांबलेले नाही आहात आणि एक प्रकारे वेगाने तुम्ही त्यामधून बाहेर पडतात. समजा एखाद्याला वाटतं चला आता ह्या व्यक्तीला ह्या संकटात टाकलं तर तो ह्यामधून संपून कधी बाहेर येणारच नाही, परंतु तुम्ही एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा त्या राखेतून जन्म घेता आणि पुन्हा तुमचं कर्तृत्व ह्या जगाला सिद्ध करता. तर हे सगळं तुमच्या बाबतीमध्ये घडत आहे, हे सर्व चांगलंही घडत आहे. त्याचबरोबर काही लोकांची नकारात्मक ऊर्जाही तुमच्या आजूबाजूला असते, ज्यांना असं वाटत नाही की तुमचं कधी चांगलं व्हावं. तर हे तुमच्या कार्यक्षेत्रामधील असू शकतात, तुमच्या घरी असू शकतात. कदाचित तुम्हाला असं वाटत आहे सध्याची ऊर्जा तुमची थोडीशी दुःखी आहे, तुम्हाला वाटतंय कितीही करावं परंतु येथे आपल्याला कुणी मानसन्मान देत नाही, येथे आपलं कुणी ऐकणारं नाहीये, येथे आपणच करतोय. ऍक्च्युअली तुमच्या जीवावर ते जगतायत परंतु तरी सुद्धा तुम्हालाच येथे कुठेतरी डॉमिनेट केलं जातं, तुम्हाला एक कमी लेखलं जातं. ऍक्च्युली वयाप्रमाणे असू शकतं किंवा तुमच्या कार्याप्रमाणे असू शकतं, तुम्हाला तेवढा मान सन्मान मिळालेला नाहीये बिकॉज ऑफ त्या लोकांची निगेटिव्हिटी, त्या लोकांची ऊर्जा जी आहे ती फक्त तुमच्याकडून घेण्याची आहे. तुमच्या अराउंड एनर्जी वॅम्पायर्स असण्याची सुद्धा येथे शक्यता आपल्याला दिसून येत आहे.
सो हे एनर्जी व्हॅम्पायर तुमच्या घरातीलच आहेत किंवा तुमच्या आजूबाजूला कार्यक्षेत्रामध्ये, जेथे तुम्ही वर्क प्लेसमध्ये जेथे कार्य करता तेथे असण्याची शक्यता आहे, जे की तुम्हाला सतत असं कमी लेखलं गेलेलं आहे. तर त्यामुळे सुद्धा तुमच्या ऊर्जा ज्या आहेत त्या सध्या असू शकतात नेगेटिव्हिटीकडे गेलेल्या आहेत, दुःखी झालेल्या आहे. अबाउट दिस एनर्जी, निगेटिव्ह फिमेल ऊर्जा तुमच्या अराउंड आहे. त्याचबरोबर इथे हे जे काही कार्ड आहे द डेव्हिलचं कार्ड, तुम्ही ऑब्सेशन मध्ये आहात, तुमचे पार्टनर मे बी व्यसनामध्ये अडकले असतील, दुसऱ्या एखाद्या थर्ड पार्टी रिलेशनशिप मध्ये अडकले असतील, किंवा हे दोन्ही ऊर्जा तुमच्यासोबत आहेत असंही येथे दिसून येत आहे. असू शकतं बालपणापासूनच तुम्ही अनेक संकटांना पाहिलेलं आहे, अनेक संघर्षांना तोंड देत देत तुम्ही इथपर्यंत आलेले आहात. तुम्ही कधी परिस्थितीला घाबरून काही गोष्टी केल्या नाहीत. अक्षरशः तुमच्यावरती एवढी वेळ आलेली आहे की तुम्ही आपण म्हणतो संपवण्याचा प्रयत्न केला सगळं काही, परंतु त्यातूनही तुम्ही बाहेर पडलात. एक डिवाइनची साथ तुमच्या सोबत सतत होती. तुमचा आत्मा जो आहे तो तुम्हाला सतत गाईड करत होता चांगल्या दिशेने जाण्यासाठी. तर येथे नक्कीच ऊर्जा ज्या आहे ते तुमच्या अराउंड सतत निगेटिव्ह राहिलेल्या आहे. तुमच्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये, तुमच्या ऑल ओव्हर जो पर्सोना आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा एनर्जीज निगेटिव्ह राहिलेला आहे. असू शकतं काही मंगळाची ही ऊर्जा आहे, मंगळ दोष असण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आज शनिवार आहे आणि बजरंगबलीची सेवा करत आहात तर ते चांगलंच आहे, आणि जर करत नसाल तर तुम्हाला करण्याची गरज आहे, कारण की येथे आपल्याला मंगळ दोष तुमच्या राशीमध्ये सुद्धा असण्याची शक्यता आहे, कुंडलीमध्ये असण्याची शक्यता येथे आपल्याला दिसून येत आहे. तुमच्या अराउंडच्या पर्सननी मात्र तुम्हाला एक प्रकारे आपल्याला सतत येथे काही ना काहीतरी धोका दिलेला दिसून येत आहे. त्यामुळेच असू शकतं स्लीपलेस नाईट आहे, खूप जास्त विचार करता तुम्ही, एक प्रकारे दुःखी आहे, स्वप्नही तुम्हाला वाईट पडतात, स्वप्नामध्ये तुम्हाला नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव जाणवतो. एक आपण म्हणतो ना स्लीप पॅरालिसिस सारखं तुम्हाला जाणवतो. झोपातून कुणीतरी आपल्याला आपल्यावरती म्हणजे मीन्स एक नाही का आपल्या भूतासारखं काहीतरी आहे. स्वप्नामध्ये सुद्धा असू शकतं काही असे इन्सिडेंट्स तुम्हाला दिसतात, मे बी ते ह्या जन्माचे आहेत किंवा पास्ट लाईफचे सुद्धा असण्याची शक्यता येथे आपल्याला इंडिकेट होत आहे. तर इट्स अ व्हेरी कन्फर्म साईन की नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव तुमच्या अराउंड राहिलेला आहे. तर ह्या ऊर्जा नेमक्या कशाच्या संदर्भात आहेत? ओके, तर नक्कीच धनाच्या संदर्भात आहेत, पैशांच्या संदर्भात आहेत. असू शकतं तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही काहीतरी जॉब करताय, तुमच्याजवळ धन आहे, किंवा यू आर व्हेरी वेल्दी पर्सन, किंवा ऍक्च्युली तुमच्याकडे जेवढं आहे ते त्यांच्याकडे नाहीये असंही असण्याची शक्यता येथे आहे. तुम्ही स्टेबल आहात, यू आर इंडिपेंडंट पर्सन असं येथे इंडिकेट होत आहे. मे बी तुम्ही फिमेल ऊर्जा आहात परंतु तुम्ही इंडिपेंडंट आहात, तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडं स्टॅबिलिटी आहे, तुमच्याकडे एक चांगलं स्टेटस आहे, तुमच्याकडं एखादा जॉब आहे जो चांगला आहे, त्यातून तुम्हाला धन अर्जन होत आहे, किंवा बिझनेसही करत असाल, घरगुतीही असेल तरी सुद्धा त्यातून तुम्हाला पैसा येथे मिळतो. परंतु पौर्णिमेच्या अराउंड, अमावस्येच्या अराउंड काही ऊर्जा ज्या आहेत त्या तुम्हाला कन्फ्युजन मध्ये टाकतात, दुःखी होता तुम्ही. मॅच्युरिटी खूप आहे तुमच्यामध्ये, एक स्पिरिच्युअल आहात तुम्ही, आध्यात्मिक आहात, मॅच्युअर आहात, ज्ञान खूप आहे. मे बी काही ॲस्ट्रोलॉजी, टॅरोट, ज्योतिषशास्त्र याही संदर्भामध्ये तुम्हाला आवड आहे, किंवा तुम्ही ते सध्या करत आहात असंही येथे दिसून येत आहे. पौर्णिमेचा तुमच्यावरती प्रभाव होतो. मून तुमचा चंद्रमा जो आहे राशीमध्ये नीच असण्याची शक्यता आहे, त्यामुळे कन्फ्युजन खूप जास्त असतं. ऊर्जा ज्या आहेत तुमच्यातल्या त्या तुम्ही काही गोष्टी ज्या आहेत लोकांना शेअर करत नाही. खूप काही असतं तुमच्या मनामध्ये दडलेलं, एक समुद्र दडलेला आहे, परंतु बाहेर जे असतं लोकांना शांत दिसत असतं. मे बी तुम्ही काही वॉटर सायन्सशी रिलेटेड आहात, मीन, कर्क, मकर, वृश्चिक या संदर्भातली ऊर्जा इथे जाणवत आहे. मंगळामध्ये आपल्याला मेष, एरिज, लिओ, सेजिटेरिस, मेष, सिंह, धनु या प्रकारच्या राशी सुद्धा इथे इंडिकेट होत आहेत. तर येथे नक्की चंद्रमाचा प्रभाव तुमच्यावरती खूप जास्त होतो. फिमेल एनर्जी येथे इंडिकेट झालेली आहे, जे की नेगेटिव्हिटी तुमची दिसून येत आहे. तर नक्कीच ही जी काही ऊर्जा आहे ती तुमच्या अराउंड जे काय तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये आहे, धनाच्या संदर्भामध्ये आहे, तुमच्याकडे जे काही स्टेटस आहे त्याच्या संदर्भामध्ये येथे आपल्याला दिसून आलेली आहे. तुमच्याकडे जे काही ज्ञान आहे त्याही संदर्भामध्ये इतर लोकांची नेगेटिव्हिटी दिसून येत आहे. ओके, असू शकतो तुम्ही दत्तगुरूंचे भक्त आहात, स्वामी समर्थांची सेवा करत आहात, किंवा दत्तांचे भक्त आहात, नाथपंथी आहात, नाथांचे भक्त आहात, भगवान विष्णूंचे या त्याचबरोबर असू शकतं शिवजींची तुम्ही सेवा करत आहात. भविष्याकडे तुम्ही नेहमी पॉझिटिव्हली पाहता. ओके,
तर ही तुमच्या पर्सनची ऊर्जा आहे, मे बी तुमच्या अराउंड आहे. तुमचे पर्सन जे असू शकतात, हजबंड वाईफ कुणी असो, मेल फिमेल, इट्स नॉट अ जेंडर पर्स्पेक्टिव्ह रिडिंग, कुणी असू शकतं. तर येथे दिसून येत आहे की ही त्यांची ऊर्जा आहे. त्यांनी तुमच्या बाबतीत कधीही योग्य त्या ॲक्शन्स घेतलेल्या नाही. ज्या प्रकारे त्यांनी तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे होतं त्या प्रकारे त्यांनी तुम्हाला समजून घेतलेलं नाही. तर वेळोवेळी त्यांनी त्यांच्या पदाचा, त्यांनी त्यांच्या जो काही त्यांचं स्टेटस आहे त्याचा गैरवापर केलेला तुमच्या बाबतीत दिसून येत आहे. कंट्रोलिंग नेचर आहे. योग्य त्या ॲक्शन्स त्यांनी तुमच्या बाबतीत घेतलेल्या नाही. तर येथे तुम्हालाच खूप जास्त टॉर्चर केलं असण्याची शक्यता आहे. अँड ती जी व्यक्ती आहे खूप जास्त ॲरोगंट, इगोफुल किंवा स्वतःच्याच इगोमध्ये जगणारी असंही येथे दिसून येत आहे. मीच किती हुशार आहे किंवा माझ्याकडे किती पॉवर आहे असू शकतं. ते एखाद्या चांगल्या पोस्टवरती आहेत, पॉवरफुल आहेत आणि त्यामुळे सुद्धा ह्या ऊर्जा येथे इंडिकेट झालेल्या आपल्याला दिसून येत आहे. सो इट्स युअर पार्टनर एनर्जी. तर दिसून येत आहे तुमच्या धनावरती येथे ऊर्जा, धनाच्या बाबतीत तुमच्या पैशांवरती खूप जास्त डोळा आहे. तुमच्याकडे इथपर्यंत इतक्या दिवस जे काही होतं ते घेतलेलं आहे त्यांनी काढून, असंही असू शकतं. आणि सध्या इथे थर्ड पार्टी सिच्युएशन सुद्धा आहे, जे की इथे आपल्याला म्युच्युअल लव्ह होतं तुमच्यामध्ये, परंतु त्यामध्ये ह्या 2-4 वर्षामध्ये असू शकतं काही डिस्टर्बन्स आलेले आहे, काही शॉकिंग गोष्टी तुम्हाला कळालेल्या आहेत, काही रिव्हिलेशन असं झालेलं आहे की तुम्हाला समजलेलं आहे की तुमच्या नात्यावरती कुणाची तरी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव झालेला आहे. ह्या गोष्टी तुम्हाला कळालेल्या आहेत. सो ही जी काही ऊर्जा आहे ती तुमच्या लवच्या संदर्भात आहे, तुमच्या धनाच्या संदर्भात आहे. त्याचबरोबर तुमचे जे काही तुमच्याकडे जे काही आहे त्या संदर्भात येते निगेटिव्हिटी खूप जास्त लोकांची आपल्याला दिसून येत आहे. आणि परंतु तरीही तुम्ही या सर्वांमधून स्पिरिच्युअल असल्यामुळे एक गोष्टीतून तुम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न करता. एक तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आहे, स्पिरिच्युअल आहात, त्यामुळे एक स्पेस तुम्ही घेता. या सर्व जरी गोष्टी तुमच्या अराउंड घडत असल्या तरी तुम्ही त्यातून एक मोकळी जागा शोधता. तेथे जाऊन तुम्ही काही ना काही ध्यानधारणा, मेडिटेशन करता, यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करता. परंतु असू शकतं इतर लोकांनी तुमचा खूप गैरफायदा घेतलेला आहे. कार्मिक रिलेशनशिप्स हिअर. ओके. तर नक्कीच जे काही नाते संबंध आहेत तर ते कार्मिक लोक आहेत. जो कर्मा जो आहे तो येथे आपल्याला दिसून येत आहे. सो येथे ॲब्सोल्युटली ऊर्जा ज्या आहेत आपल्याला धनाच्या संदर्भात आलेल्या आहेत की तुमच्याकडे काही ना काहीतरी जे आहे ते त्या व्यक्तीला पाहिजे आहे किंवा त्यांनी ते तुमच्याकडून लुबाडून घेतलेलं आहे आणि तुम्हाला एकटं सोडलेलं आहे, असं सुद्धा असण्याची येथे शक्यता आहे. कार्यक्षेत्रामधील सुद्धा ऊर्जा आहेत. कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा अराउंडची जी पीपल आहेत ते तुम्हाला पाहिजे तेवढं स्पेस देत नाही, पाहिजे तेवढं तुमची आपण म्हणतो मान सन्मान तुम्हाला दिला जात नाही. एक प्रकारे गट करून काही गोष्टी केल्या जातात. तर कार्मिक पीपल आहेत. 8 नंबरची ऊर्जा आहे. आज शनिवार आहे. शनी महाराजांची सुद्धा येथे ऊर्जा आहे. कर्मा इज रिअल असू शकतो. हा जो काही सध्याचा घटनाक्रम आहे तो पास्ट लाईफशी सुद्धा निगडीत असण्याची शक्यता आहे, जे की मागचे कर्म सुद्धा ह्या जन्मामध्ये येतात. आपल्याला असं वाटतं ह्या जन्मामध्ये आपण तर काहीच कोणाचं वाईट केलेलं नाही, मग आमच्या बाबतीमध्ये असं का घडतं, तर का घडतं ते मागच्या काही ऊर्जा इथे आपल्याला दिसून येतात. तुमच्या बाबतीमध्ये असं घडलेलं आहे की तुम्हाला इतरांशी खूप अटॅचमेंट असते, खूप तुम्ही मनापासून नाती निभावता. असतात ना घरामध्ये एक चांगलं नातं निभावत असताना दुसऱ्याला काही फरकच पडत नाही, तर येथे तुमचे अटॅचमेंट आपल्याला जास्त दिसून येत आहे. ती अटॅचमेंट भीतीपोटी सुद्धा असू शकते की माझं सगळं जाईल का, मला एकटीलाच राहावं लागेल का, माझ्या सगळं नातेसंबंधामधून मी तुटेल का, किंवा प्रेमाची सुद्धा असू शकते. तुम्ही मनापासून प्रेम केलं असेल परंतु त्या पुढच्या व्यक्तीने फक्त तुमच्याकडून फायदाच पाहिला असेल. तुमच्या पैशांच्या बाबतीमध्ये, तुमच्या ओव्हरऑल तुमच्याकडे जे काय आहे त्या संदर्भामध्ये असू शकतं. तर असंही काही घडलेलं आहे. कन्फर्म साईन. तर ही तुमच्या फॅमिलीच्या संदर्भात ऊर्जा आहे. तुमच्या फॅमिलीच्या लोकांनीच काही गोष्टी केलेल्या आहेत असू शकतं. यामध्ये आता तुम्हाला असाही प्रश्न पडत आहे की पुढे जाऊन मुलंही आपल्याशी असंच वागतील का काय. त्यामुळे तुम्ही सध्या ध्यानधारणा, मेडिटेशन करताना येथे दिसून येत आहे. खूप विचार तुम्ही करता. लोक असू शकतात तुमच्या अराउंड काही ना काहीतरी गॉसिप करताना आपल्याला दिसून येतात. काही ना काहीतरी तुमच्याविषयी चर्चासत्र भरलेलं असतं. तुम्ही खूप जास्त इमोशनल आहात आणि एखादं इमोशनल कनेक्शन तुमच्या जीवनामध्ये असावं अशी तुम्ही इच्छा देवाला व्यक्त करता की मी तर सगळ्यांशी इमोशनली सगळं प्रेम भावाने वागते, मी तर सगळं माझ्याकडे जे काय आहे ते सर्वांना देण्याचा प्रयत्न करते, एक चांगला व्यक्ती म्हणून जगण्याचा प्रयत्न करते, परंतु सगळे जे कुणी आहे ते मला काही फसवायलाच येतात का काय, अशाही प्रकारच्या तुमच्या ऊर्जा इथे दिसून येत आहे. तर नक्कीच येथे तुम्ही स्पिरिच्युअल आहात, खूप जास्त डिवाइनशी कनेक्टेड आहात. एक म्युच्युअल तुम्हाला
लोकांनी तुमच्याशी जसं तुम्ही वागता तसंच त्यांनी तुमच्याशी वागावं अशी तुमची इच्छा असते. एक म्युच्युअल लोकांनी अंडरस्टँडिंग ठेवावी, एक समसमान भाव एकमेकांच्या बद्दल असावा असंही तुम्हाला वाटतं. परंतु येथे या सगळ्या प्रकरणामध्ये मात्र तुमची निराशा होते, जे की तुम्ही आता लहानपणापासून सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, संघर्ष सहन केलेला आहे. बालपणी एवढी काही तुमची परिस्थिती चांगली नव्हती आणि आताही सुद्धा संघर्ष करत करतच तुम्ही इथपर्यंत स्थान तुम्ही मिळवलेलं आहे, जे काय मिळवलेलं आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा इतर लोकांची नकारात्मक ऊर्जा तुम्हाला जाणवते. मग तुम्हाला प्रश्न पडतो की आमच्यासाठी काय आहे का नाही, आम्हाला कधी शांतता सुख मिळणार आहे की फक्त आम्ही काम करायलाच आहोत का? लहानपणी केलं, मग लग्न झाल्यावर केलं, नंतर आता मुलांच्या हे बाबतीमध्ये तेच घडत आहे. मग यातून आमची सुटका कधी होणार? तर याही संदर्भामध्ये डिवाइनला काहीतरी तुम्ही मागत आहात. मे बी असू शकतो सध्या काहींच्या बाबतीमध्ये स्वतःच्या लग्नाची येथे चिंता आहे किंवा मुलांच्या लग्नाची चिंता आहे. मॅरेज रिलेटेड काही इश्यू आपल्याला येथे दिसून येत आहे. रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये काही इश्यू दिसून येत आहे. असू शकतो तुम्ही खूप जास्त इफर्ट्स टाकलेले आहेत नात्यामध्ये, परंतु पलीकडून तेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला रिस्पॉन्स मिळालेला नाहीये. तर ही ऊर्जा येथे आपल्याला इंडिकेट होत आहे. ओके, तर नक्कीच धनाच्या बाबतीमधली ही ऊर्जा आहे. पैसा तुमच्याकडे मागील 1 वर्षापासून टिकत नाहीये किंवा कोणीतरी जे आहे ते तुमच्याकडून धन तुमचं हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे मागील वर्षापासून. थर्ड पार्टी सिच्युएशन येथे दिसून येत आहे. रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये नक्कीच काही ना काहीतरी ऊर्जा ज्या आहेत त्या थर्ड एनर्जी येथे इंडिकेट होत आहे. थर्ड एनर्जी मे बी असू शकतं तुमच्यातच काही नकारात्मक ऊर्जा असतील. जस्टिस, डिवाइनला जस्टिस मागत आहात. हनुमानजीची सेवा करताय तुम्ही असंही येथे दिसून येत आहे. बजरंग बलीची सेवा करताय, हनुमान चालीसा पठण करताय, बजरंग बाण पठण करताय असंही येथे दिसून येत आहे. हनुमानजी तुमचा जस्टिस करतील असंही येथे इंडिकेट होत आहे. धनाच्या बाबतीमध्ये तुम्ही डिवाइनला न्याय मागत आहात. जर्नी इज तर जर्नी सुरू आहे तुमच्या लाईफची. यू आर व्हेरी इनोसंट पर्सन. खूप प्युअर हार्टेड आहात तुम्ही. खूप ह्या जगामध्ये अशी लोक मिळणं कदाचित कठीण आहे. अशा प्रकारचा तुमचा स्वभाव आहे. एक रॉयल पर्सनॅलिटी आहे. परंतु त्याचबरोबर अनुभव कदाचित कमी आहेत किंवा जे काय आहे ती त्यामध्येही तुम्हाला असं शुअरिटी नाहीये की खात्री नाही की असं केलं की असंच होईल, समोरचा लोक आपल्याशी असंच वागेल. नेहमी लोकांनी तुम्हाला फसवलेलं आहे आणि तुम्ही रिस्क घेण्यासाठी घाबरत नाही. वेळोवेळी तुम्ही जोखीम पत्करलेली आहे. प्रत्येक बाबतीमध्ये जोखीम घेतलेली आहे तुम्ही. काहीतरी न्यू बिगिनिंग तुम्हाला पाहिजे आहे. यातून सगळ्यातून सुटका व्हावी, काहीतरी नवीन तुमच्या जीवनामध्ये घडावं, नवीन सुरुवात व्हावी, याही संदर्भामध्ये डिवाइनला प्रार्थना करत आहात. तर 0 नंबरचं कार्ड आहे. अनलिमिटेड अगणित क्षमता तुमच्याकडे येण्याची शक्यता येथे दिसून येत आहे. सध्याची ऊर्जा आहे ही. द फूलचं कार्ड आहे. सो ऊर्जा ज्या आहेत पॉझिटिव्हिटीकडे जाण्याच्या तयारीमध्ये सध्या आहे. यू आर स्पिरिच्युअल पर्सन. त्याचबरोबर एक आध्यात्मिक जर्नी तुमची सुरू आहे, प्रवास सुरू आहे. कम्प्लिशनची ही ऊर्जा आहे. काही गोष्टी ज्या आहेत त्या कम्प्लीट होताना आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये दिसून येत आहे. मे बी ते हे जे काही तुमचं स्ट्रगल सुरू आहे ते असू शकतं किंवा जे काही कार्मिक रिलेशनशिप आहे त्यातून मुक्ती असू शकते किंवा हे जे काही आता फसवाफसवीचा सगळा गेम सुरू आहे त्यातून सुद्धा तुमची सुटका होण्याची शक्यता आहे. तर पाहूया या संदर्भामध्ये आपल्याला आई तुळजाभवानी काय गायडन्स देऊ इच्छित आहे, काय मार्गदर्शन आहे, काय ब्लेसिंग्स तुमच्यासाठी आहे. या सर्व परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी डिवाइनही तुमच्या सोबत आहे. तर तुमच्यासाठी आपण कार्ड्स घेऊया आई तुळजाभवानीकडून. तर येथे मी नाही बोलत, साक्षात तुमच्यासोबत तुळजाभवानीजी संपर्क साधत आहे. तर या सर्व ऊर्जांना तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये स्वीकारायचं आहे. जर आतापर्यंतची रिडिंग रेझोनेट झाली असेल तर पुढील ही रिडिंग तुमच्यासाठी रेझोनेट होणार आहे. इट्स अ जनरल रिडिंग. टेक व्हॉट रेझोनेट टू यू. तर 1-2 असेही प्रश्न आले होते कमेंटमध्ये, मी वाचले होते. ट्विन फ्लेम जर्नीच्या संदर्भामध्ये संकेत काय असतात. हे ट्विन फ्लेमचं जे आहे ना ते कन्फर्मेशन तुम्हाला कोणी देऊ शकत नाही. ते तुमची सोल, तुमचा आत्माच तुम्हाला देऊ शकतो. त्यामुळे इतर ठिकाणी काही चुकीची माहिती असू शकते. तर त्यापेक्षा तुम्ही पर्सनल रिडिंग घेऊ शकता, काउन्सिलिंग घेऊ शकता. तुमच्या जीवनामध्ये सध्या काय घडत आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही टॅरोट रिडिंग घेऊ शकता, एखादं काउन्सिलिंग सेशन घेऊ शकता. त्यातूनही काही गोष्टी ज्या आहेत ज्यात तुम्हाला सध्या खूप जास्त
कारण की हे जे काही ट्विन फ्लेम कनेक्शन आहे हे खूप पेनफुल असतं, आणि पेनफुल म्हणण्यापेक्षा एक प्रोसेस सुरू असते सोल अवेकनिंगची. तर त्यामुळे खूप कन्फ्युजन असतं, खूप आपण क्लिअरिटी मागत असतो, परंतु डिवाइन आपल्याला ते त्यावेळेस देत नसतं. तर यामध्ये तुम्हाला जर क्लॅरिटी हवी असेल तर नक्कीच तुम्ही एखादं सेशन बुक करू शकता, पर्सनल रीडिंग घेऊ शकता. म्हणजे तुमचे डाऊट्स जे आहेत ते क्लिअर होतील, शंका ज्या आहेत ते दूर निघून जातील. नमस्कार, हर हर महादेव, आई तुळजा भवानी प्लीज गाईड मी. ओके, अगेन आपल्याला इथे साईन मिळालेला आहे क्वीन ऑफ सॉर्ड्स. तर हे जे काय आहे आई तुळजा भवानीचा आपल्याला साक्षात रूप इथे दिसत आहे. इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन अँड कन्फर्म साईन की आई तुळजा भवानीच तुम्हाला इथे गाईड करत आहे आणि तुम्हाला त्या काही स्ट्रॉंगली मेसेजेस येथे देऊ इच्छित आहे. नक्की सक्सेसफुल एनर्जी तुमच्याकडे आहे. पुढील 6 महिन्यामध्ये काही आश्चर्यकारक बदल तुमच्या जीवनामध्ये घडताना आपल्याला इथे दिसून येत आहे. कदाचित तुम्ही एखाद्या चक्रामध्ये अडकलेले आहात, तुम्हाला मार्ग माहिती आहे, परंतु तिथपर्यंत पोहोचण्याचं तुमच्यामध्ये सामर्थ्य नाही. तुम्हाला दिसत आहे की हे सगळं चुकीचं घडत आहे, परंतु यातून बाहेर कसं पडायचं हे तुम्हाला कळत नाहीये. तुम्ही अनेक ठिकाणी गेलात, अनेक ठिकाणी तुम्ही प्रश्न विचारले, अनेक ठिकाणी देवाला गेलात, एखाद्या ज्योतिषाकडे गेलात, सगळ्या गोष्टी तुम्ही करून पाहिल्या, तुम्हाला माहितीही झालंय नेमकं हे सगळं का घडत आहे, कसं घडत आहे, परंतु इम्प्लिमेंट करण्याचं तुमच्यामध्ये धैर्य नाहीये, धाडस नाहीये. असू शकतं तुम्हाला वाटत आहे की आपलेच लोक आहेत, आपल्या कसं काय फसवतील, आपल्याच जीवनामध्ये ह्या गोष्टी का घडत आहे, आपलंच काही चुकतंय का, की असंच आपल्या बाबतीत सतत घडत राहणार आहे. याही बाबतीमध्ये तुम्ही विचार करत असाल तर आई तुळजाभवानी तुम्हाला ह्या रिडिंगद्वारे येथे आश्वासित करत आहे, तुम्हाला आशीर्वादित करत आहे, तुम्हाला ब्लेसिंग्स पाठवत आहे की पुढील 6 महिन्यामध्ये तुझ्या जीवनामध्ये बाळा जे काही सध्याचे संकट सुरू आहे त्यातून तुला मुक्ती मिळणार आहे. मुक्तीच्या मार्गाकडे तुझी वाटचाल सुरू आहे. जे काही तू सहन केलेलं आहे ते काही साधं सुधं नव्हतं, जे काही तू पाहिलेलं आहे ते काही फक्त तुझ्या सक्सेसफुल लाईफसाठी नव्हतं, तर ते तुझी जी सोलची जर्नी सुरू आहे, जी आत्म्याची जर्नी, प्रवास सुरू आहे, त्यासाठी हे सगळं होतं. तुझ्या आत्मिक विकासासाठी हे सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. तुला कदाचित वाटत असेल की मी तुला दुःख दिले, आई तुळजाभवानीने तुला दुःख दिले, तर तसं नाहीये. प्रत्येक परिस्थितीमध्ये आई तुळजाभवानी तुमच्या सोबत होती. कधीही तिने तुम्हाला एकटं सोडलेलं नाहीये. ज्या ज्या परिस्थितीमध्ये जिथे जिथे तुम्हाला इतर नकारात्मक ऊर्जेने तुमचा अक्षरशः संपवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस आई तुळजाभवानी उभा राहिली आणि शत्रूंचा नाश त्यांनी केलेला आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला संकटातून बाहेर काढलेले आहे. तुम्हालाही अनुभव आले असतील की अरे या संकटामध्ये आपण अडकलो असतो, परंतु कुणाचा तरी पुण्यप्रभाव होता, आपल्या कर्माचा पुण्यप्रभाव होता, म्हणून त्यातून आपण बाहेर पडलो नाही. तर शत्रूंनी काय काय नाही केलं तुमच्या विरोधामध्ये, शत्रूंनी काय काय नाही चाली रचल्या, काय काय कटकार असताना नाही केले तुम्हाला संपवण्यासाठी, तुमचं प्रेस्टिज डाऊन करण्यासाठी, तुमचं प्रतिष्ठापणाला लावली, तुमच्या बाबतीमध्ये बदनामी केली गेली, तुमच्या बाबतीमध्ये एक प्रकारे अफवा पसरवण्यात आल्या, तुमच्या बाबतीत तुमच्या कार्यावर शंका घेण्यात आली, तुमच्या चारित्र्यावर शंका घेण्यात आली, तुमचं जे ओव्हरऑल पैसा आहे तो लुबाडण्यात आला, तुमचं धन लुबाडण्यात आलं, तुमचं सोनं नाणं लुबाडण्यात आलं. तर हे सर्व गोष्टी ज्या काही घडत होत्या, परंतु त्याही पाठीमागे एक कोणीतरी तुम्हाला सांगत होतं की नाही, या सर्वातून तू बाहेर पडणार आहे, हे सर्व कायमचं टिकून राहणार नाही. तसंच ही सध्याची जरी परिस्थिती तुला वाटत असेल की खूप कठीण आहे, खूप दुःखदायक आहे, खूप पेनफुल आहे, खूप मी यातून अडकले, मी यातून बाहेर पडू शकत नाही, मी मोकळा श्वास घेऊ शकत नाही, मी 2 घास सुखाचे खाऊ शकत नाही, मी शांततेत झोपू शकत नाही, तर अशा प्रकारच्या ऊर्जा असतील तर आई तुळजाभवानी तुम्हाला इथे गाईड करत आहे की सक्सेस येत आहे, यश तुझ्या बाबतीमध्ये घडत आहे. जितकी वेटिंग तू केलेली आहे, जितकी वाट तू पाहिलेली आहे, त्या वाट पाहण्याचं, त्या सबुरीचं, त्या श्रद्धेचं फळ तुला मिळत आहे. अँड येथे नक्की दिसून येत आहे लोकांनी खूप जास्त तुमच्या बाबतीमध्ये अफवा पसरवलेल्या आहेत, बदनामी केलेली आहे. तर हे कार्ड आपल्याला इंडिकेट करते, भुंकतात तशी कुत्री तशी असू शकता. आजूबाजूला काही लोक अशी होती ज्यांनी तुमच्यावरती शंका घेतलेली आहे. साक्षात सूर्यावरती शंका घ्यावी, तुमच्या क्षमतेवरती शंका घ्यावी, तुमच्या कार्यक्षमतेवरती शंका घ्यावी, त्यातून तुम्हाला दुःखी करावा अशी ही ऊर्जा येथे दिसून येत आहे. तुम्ही एक पॉवरफुल आहात, स्टार आहात, युअर स्टार. आणि सूर्याची ऊर्जा आहे तर खूप पॉझिटिव्ह ही आहात, परंतु तुमच्या पॉझिटिव्हिटीला पाहून सुद्धा काही लोकांची ज्वेलसी येथे दिसून येत आहे. त्यांनी तुमच्या भावनांना, तुमच्या कसं होतं, आपल्याला कधी कधी असं वाटतं की आपल्याला काही बोललं तरी चालेल, परंतु जेव्हा तुमच्या कॅरेक्टरवरती किंवा तुमच्याकडे असणारे जे काही सामर्थ्य आहे त्यावरती कोणी बोट ठेवत असेल तर ते सहन होत नाही. त्यावेळेस मग असं वाटतं की एवढं सगळं करून फायदाच काय झाला, मग एवढं सगळं करून उपयोगच काय झाला. तर असंही असू शकतं तुमच्या बाबतीमध्ये. तर आई तुळजाभवानी तुम्हाला येथे गाईड करत आहे, सकारात्मक बदल तुझ्याकडे येत आहेत. हे कार्ड जे आहे ते साधं नाही. व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड जेव्हा जेव्हा रिडिंगमध्ये निघतं त्यावेळेस खूप जास्त मलाच आनंद होतो, कारण की या
मध्ये जे काही कार्मिक गोष्टी असतात त्या तुमच्या जीवनामधून निघून गेलेल्या असतात. कार्मिक गोष्टी तुमचे जे कोणी जे तुमच्या बाबतीमध्ये बोलतात तर ते सुद्धा लोक तुमचे पाय पडायला येणार आहेत. ते सुद्धा तुम्हाला माफी मागणार आहेत. 1000 वेळेस येतील तुमच्याकडे ते, तर ते तुम्हाला माफी मागतील की आमचं चुकलंय, किंवा सध्या ते रिग्रेटही करत आहेत. सध्या त्यांना असंही जाणवत आहे की आपलं चुकलंय, आपण उगाच ह्या माणसाला त्रास दिले, ही व्यक्ती तशी नव्हती. तर असंही काहीच्या बाबतीमध्ये ते ऊर्जा आपल्याला दिसून येत आहे. भाग्यकारक घटना तुमच्या जीवनामध्ये घडत आहे आणि हे घडून आणणारे आई तुळजाभवानी सतत जी तुमच्या पाठीशी होती, अदृश्य रूपात एक शक्ती जी होती ती तुमच्या पाठीशी सतत उभी होती आणि त्या शक्तीनेच तुम्हाला या सर्व नकारात्मक ऊर्जेमधून बाहेर काढवण्याचं ठरवलेलं आहे. लवकरच काही चांगले बदल तुमच्या जीवनामध्ये घडून येताना दिसून येत आहे. सकारात्मक बदल, व्हील ऑफ फॉर्च्यून, नशिबाचं चक्र जे आहे ते तुमच्या बाजूने फिरत आहे. तर याला इग्नोर करू नका, ह्या रिडिंगला इग्नोर करू नका. हे मला इग्नोर करा तुम्ही, परंतु आई तुळजाभवानीचे जे काही संदेश आहे त्याला तुम्हाला इग्नोर करायचं नाहीये. तर तुमच्या कुलदेवतेच्या नावाने तुम्ही कमेंट करायचे आहे. आई तुळजाभवानी म्हणून सुद्धा तुम्हाला इथे कमेंट करायची आहे. बघा, असं नाही की आई तुळजाभवानीचे मी मेसेज घेते म्हणजे त्यांचेच आहे. तर तुम्ही कुलदेवीमध्ये सुद्धा आई तुळजाभवानीचं रूप पाहू शकता. प्रत्येक जी ऊर्जा आहे ती शक्ती आहे. प्रत्येक जी ह्या ब्रह्मांडामध्ये ऊर्जा आहे ती शक्ती आहे. एक ऊर्जा आहे शिवांची, एक ऊर्जा आहे शक्तीची. त्यामुळे येथे तुम्हाला कन्फ्यूज नाही व्हायचं की अरे माझी तर कुलदेवी ही आहे, मग मी आई तुळजाभवानीला का? प्रत्येक रूपामध्ये त्यांचा अंश आहे, प्रत्येक त्यांचाच अंश आहे, त्यांचंच रूप आहे. अंश म्हणण्यापेक्षा ते त्यांचीच रूप आहेत, अनेक रूप आहेत. जसं की कृष्णाच्या ज्या गोपिका होत्या त्यांच्यासोबत प्रत्येकी सोबत कृष्ण होता, बरोबर? तर कृष्णदेव कसे काय त्यांच्या सोबत होते, तर त्यांची रूप आहेत, अनेक रूप आहेत. तसेच देवीचे अनेक रूप आहेत, अनेक रूप आहेत. ज्याला आपण पूजतो ती आपली देवी आहे, ती आई तुळजाभवानी आहे. ती माता महालक्ष्मी आहे, ती आई सप्तशृंगी आहे, ती माहूरची रेणुका आहे. तर येथे कन्फ्यूज नाही व्हायचं. येथे जे काही संदेश येतात, नाव वेगळं असलं तरी सुद्धा एनर्जी ती आहे, शक्ती ती आहे. त्याला तुम्हाला स्वीकारायचं आहे, ह्या ऊर्जेला स्वीकारायचं आहे. कमेंट करायची आहे तुमच्या कुलदेवतेच्या नावाने, तुम्हाला कमेंट करायची आहे आणि लाईकही करायचं आहे. तर पाहूया आज आपल्याला किती लाईक्स मिळतात. तर ज्यांनी ज्यांनी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय, ज्यांनी ज्यांनी तुमच्या ऊर्जांना दाबण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी स्वतःला असं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला मी श्रेष्ठ आहे, मला, भलेही त्यांच्यामध्ये ती कुवत नव्हती, भलेही त्यांच्यामध्ये तेवढी लायकी नव्हती, भलेही त्यांनी काही केलेलं नाही जीवनामध्ये, अचीव तर काही केलेलं नाही, परंतु तुमच्याही क्षमता जे तुम्ही पाहिलेला आहे, जो संघर्ष तुम्ही पाहिलेला, त्याचा कणभरही संघर्ष त्यांनी पाहिलेला नाही आणि ते वरून तुमच्या क्षमतांना इथे जज करत आहे. तुमच्या क्षमतांना इथे कुठेतरी त्यांनी टार्गेट केलेलं आहे. तुम्हाला सतत तोललं जात आहे, तुलना केली जात आहे. तर अशा पर्सनला नक्कीच आता लवकरच दंड बसत आहे. दंड, सध्याच्या सिच्युएशनला ती व्यक्ती खूप जास्त परेशान आहे. युद्ध सुरू आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, ज्यांनी तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न, ती घरातली जरी व्यक्ती असली तरी सुद्धा त्याच्या बाबतीमध्ये ह्या घटना घडत आहे. कारण की कर्मा कधीही माणसाला सोडत नाही, कुठलाही कर्म असो ते व्यक्तीला सोडत नाही. आज ना उद्या त्याचं फळ त्याला मिळतच. तर हे फळ आता भोगत आहे ती व्यक्ती. आपल्याला असं वाटतं की एखादी गोष्ट केली आपण विसरून जातो, परंतु कुणी असो ते वाईट कर्म केले त्याचे फळ ह्या जन्मात जरी नाही मिळाले, पुढच्या जन्मात तुझ्यासाठी, चांगले कर्म केले ह्या जन्मात जरी नाही फळ मिळाले, पुढच्या जन्मात तुझ्यासाठी लिहिलेलं आहे. त्यामुळे तुला घाबरायचं नाही. आज एक असा इन्सिडेंट झाला की जो ट्रॅफिक पोलीस होता, तो अशा गाड्या ज्या लावलेल्या असतात की नाही रस्त्यावरती, महामार्गावरती, तो फोटो काढून तो जायचा. आता असं नाही राहिलं की लगेच पावती फाडायची पैसे, आता फोटो काढले की नंतर तो दंड भरावा लागतो. तर असं होतंय की आत्ता नाही त्या कर्माची शिक्षा तुम्हाला मिळाली तरी सुद्धा नंतर तर ते भरावंच लागणार आहे ना, कधी ना कधीतरी. तर अशा प्रकारे ह्या गोष्टी घडत आहे. डिवाइन तुमच्यावरती लक्ष ठेवून असतं आणि सतत प्रत्येक आपल्या कर्माचा हिशोब ठेवला जातो. आपण काही करतोय त्याचं सगळं येथे लिहून ठेवलेलं असतं आपल्या कर्माच्या वहीमध्ये. तर येथे आता जरी त्या गोष्टीचा दंड त्या व्यक्तीला नाही मिळाला, याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीला त्याचा दंड मिळाला. त्याचा फोटो क्लिक केलेला आहे डिवाइनने, सतत त्या सीसीटीव्ही सारखं लक्ष आहे प्रत्येकावरती. त्यामुळे ते असं नाही समजायचं की आपल्या बाबतीत वाईट करून ती व्यक्ती सुखी राहील, बिलकुल नाही. तर या बाबतीमध्ये सर्व ज्या गोष्टी आहे, फॅमिलीच्या बाबतीमध्ये जी काही अशांतता आहे, असू शकतं तुम्हाला खुशी नाही आहे, एक प्रकारे दुःख आहे तुमच्या मनामध्ये, एक डोकं दुखत असेल तुमचं, तुम्ही खुश नाही आहात, उदासीन आहात, हे काय चाललंय लाईफमध्ये, काय करायला पाहिजे मी, लोनमध्ये अडकलेले आहात, जे काही प्रश्न आहेत तुमचे, तर मुक्त व्हा हे सर्वांमधून. हे धन, हे जे काही आहे आजूबाजूला, घर, बिल्डिंग, आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही ह्या मोहामध्ये जर फसले असाल तर यातून बाहेर पडा. हे मुक्तीचा रस्ता कशासाठी दिलाय तुम्हाला डिवाइनने? याच्यासाठी नाही दिला की लोन काढायचे, घर घ्यायचे, त्याच्यामध्ये अडकून जायचं, पैसे
कमवलेले ते पण त्याच्यातच घालायचे आणि त्याच्यामध्ये सुखही नाही, झोपही नाही, शांतीही नाही. मग काय उपयोग आहे त्याचा सांगा? करोडोचे तुम्ही बंगले बांधता, लोन घेऊन बांधलेले असतात ते, आणि मग जेव्हा लोन फेडायची वेळ ती कुणी आपल्याला साथ देत नाही, घरातले सुद्धा आपल्याला साथ देत नाही, ते निघून जातात. आणि मग जो काही बर्डन असतं, जे काही जबाबदारी असते, फक्त ह्या घराच्या बाबतीत मध्ये नाही म्हणत मी, अजूनही काही असतात, लग्नाचेही काही टेन्शन्स असतात, जे की ज्या मुख्य माणसाने घ्यायला पाहिजे तो तर घेत नाही. आणि ते आपल्यासारखे जे काही करणारे असतात शांतपणे, हे बघा कसं होतं, असंही होतं की जे शांतपणे काम करतंय, जे ऐकून घेतंय, त्यालाच सगळ्या जबाबदाऱ्या झेपाव्या लागतात. तर इथे असू शकतं की खूप गरीबपणाने सहन करून पण जमणार नाहीये इथे, प्रत्येक गोष्टीला हो म्हणून सुद्धा जमणार नाहीये इथे. इतरांच्या सुखासाठी तुम्ही स्वतःचा बळी देऊ नका, या संदर्भामध्ये तुम्हाला आई तुळजाभवानी गाईड करत आहे. इतरांच्या सुखासाठी आपण सतत का म्हणून आपण बळी द्यायचा? आपल्याला आपलं पण जीवन आहे, आपण पण इथे जन्म घेतलाय, आपलंही आयुष्य आता इतकं घालवलंय दुसऱ्यांसाठी, इथून पुढचं तरी आपल्यासाठी असायला हवंय का तेही सगळं ह्या कर्जामध्ये, लोन फेडण्यामध्ये, सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यामध्ये घालवणार? तर नाही, स्वतःसाठी जगा, आधी सेल्फ लव्ह करा. या बाबतीमध्ये आई तुळजाभवानी तुम्हाला गाईड करत आहे. आधी स्वतःला ओळखा, आधी स्वतःच्या गरजांना ओळखा, आधी स्वतःवर प्रेम करा, स्वतःला जपा आधी, मग तुम्ही दुसऱ्यांसाठी कार्य करा. हे सगळ्यांच्या बाबतीमध्ये आहे. आधीही आपले स्वामी समर्थही तेच सांगतात की तू आधी समर्थ हो, मग तू दुसऱ्यांचं बघ. स्वतः आधी जर आपण खूप जास्त दुःखी, कष्टी, नाराज असू तर आपण दुसऱ्यासाठी काहीही करू शकणार नाही. तर आधी तुम्ही समर्थ व्हा, तुम्ही ह्या सर्व टेन्शन मधून बाहेर पडा, जे काही बर्डन आहे त्यातून मुक्त व्हा, आणि जवळच लवकरच तुम्ही ह्या सर्व अडचणी, संकट, जे काही बर्डन आहे, लोन आहे, खूप असलं तरी दबाव आहे, यातून तुम्ही मुक्त होताना दिसून येत आहात. कारण की 6 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे. तर हे आपल्याला सक्सेस दर्शवित आहे, विक्ट्री दर्शवत आहे तुमच्या जीवनामध्ये. तर मेडिटेशन करा, निगेटिव्ह मध्ये राहू नका. तुमच्या अराउंड निगेटिव्ह ऊर्जा आहेत, सो या ऊर्जांसाठी लढण्यासाठी आई तुळजाभवानीचं बळ तुम्हाला मिळत आहे. अगेन आपल्याला येथे बॉटमची ऊर्जा एस ऑफ सॉर्ट्सची आहे. लवकरच काही कम्युनिकेशन तुमच्याकडे येऊ शकतं, एक हेल्दी कम्युनिकेशन येऊ शकतं, एक कुठून तरी तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकतं. मे बी हा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी मार्गदर्शनपर व्हिडिओ आहे. सोडून द्या अशा सगळ्या गोष्टींना ज्याचं तुम्हाला बर्डन येत आहे. ते एखादं पर्सन असो, एखादं रिलेशनशिप असो, एखादं खूप असा मोठा भव्य दिव्य बंगला असो, काही असो, परंतु ज्याने जर तुम्हाला बर्डन निर्माण होते, तुम्ही सुखाने आयुष्य जगू शकत नाही आहात, एक प्रकारे दुःख आहे, एक प्रकारे त्रास आहे, त्याचा टेन्शन आहे, सतत विचार त्याने वाढत आहे, तर असं जे काय आहे त्या सगळ्याला त्याग करा. ही आपली मुक्तीची जर्नी आहे. जे कुणी हा रिडिंग पर्यंत पोहोचले आहे, दे आर व्हेरी स्पिरिच्युअल पर्सन, आणि तुम्हाला हेही माहिती आहे की येथे तुम्ही कशासाठी आलेले आहात, ना की बंगला घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी किंवा धन सोनं कमवण्यासाठी. तर येथे तुम्ही तुमच्या आत्म्याची मुक्ती करण्यासाठी आलेले आहात. तुमच्या आत्म्याला मुक्ती हवी आहे, तुमच्या आत्म्याला हे सगळं नकोय. जरी हे बघा, असं नाही म्हणत मी की तुम्हाला काहीच कमवायला नको, हे तर आपल्याला करायचंच आहे, परंतु ज्याच्यामध्ये आपल्याला आनंदच नाही, ज्यामध्ये राहून आपल्याला सुखच नाही, तर अशा गोष्टी करण्यामध्ये काही अर्थ नाही. असू शकतं तुमच्या सोलची ही मागणी आहे, तुमच्या सोलनी ठरवलं होतं की आपल्याला काही नको आहे आणि आपल्याला फक्त आपल्या आत्म्याची उन्नती करायची आहे, त्यामध्ये समाधानी राहून आपल्याला पुढचं जे जीवन आहे मार्गक्रमण करायचं आहे. तर याही संदर्भामध्ये कदाचित तुम्हाला काही विचार करण्यासाठी डिवाइन गाईड करत आहे, काही चांगले विचार ऐकण्यासाठीही तुम्हाला डिवाइन गाईड करत, काही मार्गदर्शन घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की आम्ही यातमध्ये अडकलेलो आहोत आणि मग आम्ही यातून बाहेर कसं पडायचं. कधी कधी उत्तर आपल्याकडेच असतात, परंतु आपल्याला ते त्यावेळेस नाही समजत, कारण की त्यावेळेस आपण कन्फ्युजन मध्ये असतो, आणि जितकं आपण स्वतःच्या बाबतीमध्ये आपण करू शकत नाही, तितकं एखाद्या दुसऱ्याने सांगितलं तर आपण पटकन करतो, कारण की आपला विश्वास बसतो. तर हे सर्व असंच आहे. ज्यावेळेस आपल्यावर परिस्थिती किती तज्ञ माणूस असू द्या, किती हुशार असू द्या, परंतु जेव्हा त्याच्यावरती स्वतःवरती परिस्थिती येते त्यावेळेस तो कन्फ्युजच होतो, कारण की त्याला वाटतं की कदाचित हे बरोबर असेल, ते बरोबर, आणि असतंच ते ड्युअल माइंड होतं. त्यावेळेस आपलं मन डबल माइंडने चालतं, डबल होतं ते, एक असं एक संध नाही चालत. परंतु दुसरे जे असतात व्यक्ती ते चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात, कारण की ते एवढ्या कन्फ्युजन मध्ये नसतात तुमच्या बाबतीमध्ये. म्हणून कधीही आपण आपले जे प्रश्न असतात ती कधीतरी आपल्याला दुसऱ्यांवर शेअर करायला पाहिजे, कधीतरी काही गायडन्स घेतलं पाहिजे, कधी काही विचारलं पाहिजे. तर नक्कीच येते धनाच्या बाबतीतल्या तुमच्या चिंता ज्या आहेत ते दूर होत आहे, प्रश्न जो आहे तो मिटत आहे. पुढील 1 वर्षामध्ये तुमच्या जीवनातून हे सर्व प्रॉब्लेम्स दूर होत आहे. 6 महिन्याच्या नंतरच सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हायला सुरुवात होईल, आणि काही धनाच्या बाबतीतल्या ज्या काही चिंता होत्या त्यापासून तुम्ही मुक्त होत आहात. फक्त एक बाउंड्री जी आहे स्वतःभोवती आखून घ्या. तुमच्या बाउंड्रीच्या
आत कोणाला येऊ देऊ नका. तुमच्या जे काही सर्कल आहे त्यामध्ये कुणाला येऊ देऊ नका. ह्या बाबतीमध्ये मात्र सजग राहा. तुमचा ऑरा जो आहे तो लॉक करत जा. इतर निगेटिव्ह ऊर्जांना त्यामध्ये बिलकुल एंटर करू देऊ नका. कधी कधी खूप आपण दुसऱ्यांना गिवअप करतो ना, सांगतो किंवा देतो ना, त्यामुळं सुद्धा एक प्रकारे आपलं जे अंतर्मनातील गोष्टी आहेत त्या बाहेर पडतात आणि त्यातूनही लोक जज करतात. तर याही बाबतीमध्ये काही बाउंड्री ज्या आहेत त्या आखून घ्या. सगळ्याच गोष्टी सगळ्यांसाठी नसतात, सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगण्यासाठीही नसतात. तर इथे काही प्लॅन्स जे आहेत ते रिव्हील करू नका. नक्कीच धनाच्या बाबतीमध्ये तुम्हाला जस्टिस येथे दिला जात आहे. तर आत्मिक विकासाकडे तुम्ही जात आहात. मुक्तीचा मार्ग आहे. ह्या मोहापासून, ह्या सर्व मायापासून, ही माया आहे, जग माया आहे, सगळ्यांना माहिती आहे. आपण जसं एखादा मूवी पाहतो, पिक्चर पाहतो आणि त्या मूवीमध्ये सगळं घडत असतं. मग अशा अनेक मूवी आपण पाहिलेल्या आहेत. मग आपल्या आत्म्याने असे कितीतरी पिक्चर पाहिलेले आहेत जे आपणच जगलेलो आहोत. जेव्हा आपण जन्मलो तेव्हापासून ती आत्मा आपल्या सोबत आहे. आजही आपण जसं लहानपणी असतो तसंच आत्ता आहे. असं कुणीतरी आहे ना जे आपल्याला बघतंय, बरोबर? कुणीतरी आहे ना जे आपलं जज करतंय, जे कुणीतरी आहे ना जे आपल्याला बघतंय. तर नक्कीच ते कोण आहे? ती आपली सोल आहे. आपल्या सोलने असे आपले कितीतरी चित्रपट पाहिलेले. प्रत्येक चित्रपटात आपण काहीतरी मिळवलेले आहे, शेवटी जाऊन सगळं गमवलेलं आहे, बरोबर? मग असं किती जन्म चालणार आहे? कधीतरी तर मुक्तीच्या वाटचालीकडे जावं लागणार आहे की नाही? म्हणूनच तुम्हाला इथे डिवाइन गाईड करते. जस्टिस तुम्ही द्या तुमच्या आत्म्याला. जसं तुम्ही डिवाइनला मागत तसं तुमचा आत्मा तुमच्याकडे जस्टिस मागत आहे. किती दिवस, किती काळ तुम्ही या सर्व मोहमायेमध्ये अडकणार आहात? कधीतरी स्वतःला जाणून घ्या, तुम्ही कोण आहात. तुम्ही काय फक्त शरीर नाही. कोण म्हणते तुम्हाला तुम्ही शरीर आहात म्हणून? तुमच्यामध्ये एक सोल आहे. त्या सोलला ओळखा. तुमच्या आत्म्याचा आनंद कशात आहे तो ओळखा. हे साधू संत हे सगळं सोडून का देतात? काय मिळतं त्यांना तिकडे जाऊन? काहीतरी मिळत असेल ना, काहीतरी समाधान असेल, काहीतरी आनंद असेल, एक परमोच्च आनंद असेल, परमात्मा प्राप्ती असेल, काही स्वतःला मिळवणं असेल, असं काहीतरी असेल. तुम्ही असं नाही म्हणत मी तुम्ही सगळं सोडून द्या. तुम्ही संसारात राहून सुद्धा मुक्त होऊ शकता. तर त्या मुक्तीकडे तुम्हाला जायचं आहे. येथे कुठेही शुगरकोट मी करत नाही, येथे कुठेही तुम्हाला भटकवत नाही, परंतु येथे फक्त तुमच्या सोलचं तुम्ही ऐका. तुमच्या सोलला मुक्ती हवी आहे. तुमच्या सोलला ह्या सर्वमधून बाहेर पडायचं आहे, ना की ह्याच्यात अडकायचं आहे. त्यामुळे हा त्रास होतो, त्यामुळे हे पेन आहे, त्यामुळे हे सगळं दुःख आहे. तर जस्टिस तुम्ही तुमच्या सोलला द्या. तुमचा सोल तुम्हाला जस्टिस देत आहे. आई तुळजाभवानी ह्या रिडिंगद्वारे तुम्हाला हेच गाईड करत आहे. मोह मायापासून दूर राहा. ह्या सर्व गोष्टी ज्या फसव्या आहेत त्या कितीही मिळवल्या तरी तृप्ती नाहीये, आनंद नाहीये आणि त्यातून कसलंही सुखही नाही. सुख तर परमात्म्याच्या स्मरणामध्ये आहे, त्याच्या विचारामध्ये आहे, त्याच्या ध्यानामध्ये आहे आणि शांत स्टेबल लाईफ जगण्यामध्ये. असं म्हणतात ना की झोपडीत का असताना पण सुखाची भाकर मिळाली तर त्याचा इतका आनंद दुसरा कुठला नसतो. तर ह्या सर्व जे काही बडे जाव आहे सर्व हे लोक पण काही सुखी नाही आहेत. तुम्ही त्यांचं नीट अवलोकन करा. बघा आता तर सगळं ओपनली दिसतंय की कोण कोण कसं कसं जगत आहे. तर त्यांचंही जीवन काही एवढं साधं सोपं नाही. मग एवढं मिळून काय फायदा झाला? तर ह्या सर्व बाबतीमध्ये तुम्हाला आई तुळजाभवानी गाईड करत आहे की तुम्हाला तुमच्या आत्म्याला मुक्त करायचं आहे. तुम्ही तर मुक्तच आहात ऑलरेडी. आत्मा तर मुक्तच आहे. शरीराचे बंधनं आहेत जे आत्म्याला जखडून ठेवतात. तर आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती नक्की कॉन्टॅक्टही करायचा आहे. तर कॉल करू नका, व्हॉट्सअपवरती फक्त मला मेसेज करा. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. ज्यांना ज्यांना शेअर करावं असं वाटत असेल त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. माहिती नाही कोणी खूप जास्त निगेटिव्हिटीमध्ये असतं, त्यातून ते बाहेर पडतील आणि एक पॉझिटिव्हिटीही त्यांच्या जीवनामध्ये येईल. त्यातून तुमचं एक छोटंसं सोल पर्पजही होऊन जाईल. सो थँक्यू सो मच. असंच सहकार्य करत राहा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. थँक्यू.